आज आपल्या या माढा तालुक्यामध्ये 22 हेक्टरवरती डाळिंबाची लागवड झालेली आहे। आमच्या भाऊसाहेब फुंकर आणि रोजगार हमी योजनेच्या या माध्यमातून आम्ही यांना अनुदान देत असतो। ठिबकच्या माध्यमातून या डाळिंबाला पाणी दिलं जातं। चांगलं आहे। काही वेळेला थोडीशी अडचण निर्माण होते, जसे आज युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे केळी, डाळिंब, मोठी जी काही फळं आहेत ती जे सगळे कंटेनर आज समुद्रामध्ये बोटीवरती अडकून पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे शेतकरी असतील, त्याला विकणारे जे लोक आहेत, हे सर्वच अडचणीत आलेले आहेत। परंतु आम्हाला शासनाच्या माध्यमातून जेवढं जास्तीत जास्त योगदान त्या शेतकऱ्यांना, फळपीकवाल्यांना देता येईल तेवढं आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय। आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे, काही बागांची पाहणी करतोय आणि त्यातून आम्हाला निर्णयाकडे यायचं आहे की शेतकरी जगला तर देश जगल, ही जी काय आमची संकल्पना आहे त्या माध्यमातून आज आमचे अधिकारी, आम्ही, आमचे कार्यकर्ते यांना सगळ्यांना घेऊन या बागांची पाहणी करतोय आणि आज ह्या संतोष पाटील यांच्या बागेची पाहणी करतोय डाळिंबाची। ह्याच्यामध्ये काही नर, मादी असा हा जो काही प्रकार आहे, ह्याच्यामध्ये नर जी जर फुलं आलीत तर त्याला फळं धरत नाहीत, मादीचे आल्यानंतर फळं धरतात। हा जो काय त्यातला प्रकार आहे आणि मधमाशी हुंगल्याशिवाय फळं येत नाहीत आणि त्यासाठी यांना मधमाशा विकत आणाव्या लागतात। त्यासाठी ठोस उपाययोजना काय करावी लागेल ते आम्ही, आमचे कृषी अधिकारी हे सगळे आलेले आहेत, त्यावरती आम्ही विचारविनिमय करून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दिलासा कसा देता येईल ह्याचा आम्ही आमच्या या खात्याच्या माध्यमातून विचार करतोय आणि आज त्याच्यावरती आमची बैठकी पुढे आयोजित करण्यात आलेली आहे, त्यावरती आम्ही निर्णय करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।